हॅलो हाय नमस्कार, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ। तर नवीन दिवसाची नवीन सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि इथं शुभांगीचं बघा चाललंय, म्हणजे वहिनी आहे माझी, हिचं चालू आहे तिची सकाळची कामं चालू आहेत। नंतर आईन भाऊ रात्रीच गेलेले आहेत तीर्थयात्रेसाठी, म्हणजे 2 धामसाठी गेलेले आहेत ते रात्री। त्याचा मी मिनी ब्लॉग टाकलेला पण आहे ह्याच्यावर, माझ्या छोटा व्हिडिओ टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी काल आईच्या किचन गार्डनमध्ये तुम्हाला झाडं दाखवली होती, त्याच्यातलं हे बघा म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीची पूर्ण आहे। त्याच्यावर कुठलं कीटकनाशक नाही किंवा कुठलं खतं किंवा कुठल्या औषधाची फवारणी वगैरे काही नाही, पूर्ण नॅचरली ऑर्गॅनिक पद्धतीची घरी खाण्यासाठी तिनं लावलेली आहेत आईनं। तिच्या म्हणजे गावाकडे जागा असते घराच्या आजूबाजूला, तर हे मिरचीचं आहे बघा, हिरव्या मिरचीचं झाड आहे याला बघा। इतक्या छान मिरच्या आल्या आता, म्हणजे येऊन गेलेले आहेत त्याला, आणि छोटे छोटे येऊ पण लागलेत आणि काही झाडांच्या अशा लाल पण झालेल्या आहेत बघा, लाल लाल मिरच्या झालेल्या आहेत। त्याच्यानंतर हे वांग्याचं झाड आहे, पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने आलेलं आहे, कुठलेच म्हणजे ह्याला खत किंवा बी बियाणं सेंद्रिय पद्धतीने पूर्ण हे केलेलं आहे। त्याच्यानंतर हे जे झाड दिसते तुम्हाला, हे बघा ही लाल मिरच्या आहेत ह्या, म्हणजे आता ते यूज झालं नाही कारण जास्त झाले असतील, आता इथं पाणी भरपूर आहे तर घरी खायला काही एवढं लागत नाही, तर जसं लागेल तसंच ते काढून नेतात। त्याच्यानंतर ह्यांच्याकडे बरीच झाडं आहेत, शेतात पण आहेत कडीपत्त्याची वगैरे झाडं। त्याच्यानंतर हे जे आहे बघा, हे गौरी गणपतीचं झाड आहे, नंतर हे वांग्याची झाडं आहेत बघा, एवढी छान वांग्याची झाडं आहेत ना, आणि खूप छान आहेत, म्हणजे त्याला येऊ लागलीत आता फुलं आलीत म्हटल्यावर वांगी पण येणारच आहेत। त्याच्यानंतर हे जे मी समोर दाखवते ना तुम्हाला, ते सीताफळाचं झाड आहे। नंतर हे नारळाचं झाड आहे बघा, ह्याच्या हातानेच नारळ काढता येतं, तेवढी ह्याची हाईट कमी आहे, हे वेगळं आहे, हे केरळवरनं झाडं आणलेली आहेत सगळी। त्याच्यानंतर हे जे फुलाचं आहे रेड कलरचं, हे नर्सरीतून आईनं आणलेलं आहे, ह्याला गौरी गणपतीचं झाड असं म्हणतात। त्याची फुलं जोपर्यंत आपण त्याला काढत नाही तोपर्यंत सुकतच नाहीत, ती 8-8 दिवस पण झाडाला तशीच राहतात। आईने देवांसाठी वगैरे म्हणून नर्सरीतून आणलेली ती रोपं, ह्याची खूप म्हणजे छान येतात, ते असं आर्टिफिशियल झाड आहेत असं वाटतं ते। त्याच्यानंतर हे चिक्कूचं झाड आहे बघा, असे छोटे छोटे चिक्कू यायला लागले ते, म्हणजे कसं अजून म्हणजे आता येऊन गेले तर आता नवीन चिक्कू यायला लागले बघा, याला छोटे छोटे असे चिक्कू यायला लागले, खूप छान आणि इतका गोड चिक्कू आहे हा, खूप छान आहे त्याची झाडं। त्याच्यानंतर हे बघा इथं असं थोडा दिसतोय बघा, व्यवस्थित दिसतोय चिक्कू, हे चिक्कूचं झाड आहे। त्याच्यानंतर नारळाची पण बरीच ह्यांनी केरळवर म्हणजे केरळची झाडं आहे ती, तर वेगवेगळ्या व्हरायटी आहेत नारळाच्या पण। शहाळाचं आहे, मी आता तुम्हाला दाखवलं ते शहाळाचं आहे हे, आणि हे दिसतंय ना हे खोबऱ्याचं नारळ आहे, याला खोबरं तयार होतं ह्याच्या नारळामध्ये, आणि बऱ्यापैकी ह्यांची शहाळाचीच आहेत पाणी पिण्यासाठी ह्यांनी म्हणजे लावलेली, शेतात पण आहेत तशीच बरीच, पण हे घरी आहे बघा। हे पण एक आहे बघा, ह्याला पण नारळ असे आलेले आहेत, काही उंच पण आहेत, वेगवेगळे ह्याच्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडं नारळाच्या, लावलेले आहेत घराच्या पाठीमागची बाजू याला लावलेले ते झाड। त्याच्यानंतर गवार वगैरे आहे, गवार भेंडी पण आहे मम्मीने शेतात लावलेली, त्यांच्याकडे ऊस केळी वगैरे आहे शेतात, त्याच्यामध्ये लावलेलं आहे मम्मीने। तर ही बघा इतकी छान नारळाची झाडं आहेत। त्याच्यानंतर हा एक वेगळ्या प्रकारचा आंबा आहे की ज्याला अजून पाडच आलेलं नाही, आता हा आंब्याला म्हणजे अजून पाडा आलाय का नाही ते काही मला माहीत नाही, पण अजून काही काढलेले नाही आहेत आंबे। हा सगळ्यात लास्ट जूनच्या पहिल्या वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये ह्याचं म्हणजे खाण्यासाठी हा मॅच्युअर होतो असं म्हणत होती आई, पण ह्याचे पण इतकं छोटं झाड आहे हे, एकदम हातानेच आपल्याला आंबे काढता येतात, एकदम त्याची हाईट कमी आहे, खूप हाईट कमी आहे, आणि इतके आंबे लागले त्याला, खूप म्हणजे लागले। आता उन्हामुळे तुम्हाला मला माहीत नाही दिसतं का नाही, पण असं चमकतं आहे ना, पण एवढे आंबे लागलेत ना ह्या झाडाला, खूप गच्च भरलं आहे पूर्ण, आणि काढले नाहीत। काल परवा वारं वगैरे झालं तेव्हा पडले होते, तर आईनं ते आणले होते खाली पडलेले, पण तरी पण, आणि बार पण खूप आला होता ह्या झाडाला, मोहर खूप आला होता, पण वाऱ्यामुळं वगैरे तो मोहर गेलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे बघा अजून पण त्याचा गुळ आंबा वगैरे आहे असं बनवत असते याचं, कारण हा लेट येतो ना, तर मग हा, आणि नंतर पाऊस पडल्यावर पण जास्त खाणं होत नाही, पण गोड पण आहे हा आंबा, याला काही पल्क नाही, असं कट करून खाण्यासाठीच हा छान आहे। त्याच्यानंतर हे बघा झाड आहे, नंतर काल रात्री पावसात पडले होते, म्हणजे घड खाली आलता एका नारळाचं, तर ते आरोच्या मामानं हे आणून ठेवले बघा, पाणी पिण्यासाठी नारळ आणून ठेवलेले तेवढे सगळे। तर बघा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, तुम्हाला जर माझे व्हिडिओ असेच आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाय, श्री स्वामी समर्थ।